लक्षात ठेव. जर तुझ्याकडे 3 अंकी संख्या असेल, 4 अंकी असेल, कितीही अंकी असू दे, जर त्या संख्येच्या एकक स्थानी 0 असेल किंवा 1 असेल किंवा 5 असेल किंवा 6 असेल, किती अंक घेतले मी? 4. ह्या चारीपैकी त्या संख्येच्या एकक स्थानी कोणताही अंक असू दे आणि मग त्या संख्येची घातांक म्हणजे पॉवर कितीही असू दे, जर चारीपैकी एकक स्थानी कोणता अंक असेल तर त्याचं उत्तर तीच संख्या असते. आता समजून मी संख्या घेतली 120 घेतली आणि ह्याचा घातांक किती आलाय? 9 आणि ते म्हणले ह्याचा एकक स्थानचा अंक काढा, ज्याला युनिट डिजिट म्हणते. मी काय सांगितलं? 0 1 5 6 या चारीपैकी एकक स्थानी कोण आहे? कोण आहे? मग एकक स्थानी 0 आहे का? बाजूला काढ. 0 चा घात 9. काय सांगितलं होतं? 0 1 5 6 जर एकक स्थानी असेल त्या संख्येचा घात कितीही असू दे, उत्तर तीच संख्या असेल. मग एकक स्थानचा अंक किती आला? 0. आता दुसरी संख्या बघ, 525 आणि ह्याचा किती घात घेतला आपण? 21. साधं सिंपल एकक स्थानचा अंक काढायचा आहे. एकक स्थानचा अंक बघ कोण आहे? 5 आणि 0 1 5 6 यामध्ये 5 येतं का? येतं. मग 5 बाजूला काढ आणि घात किती संख्येचा? 21. काय सांगितलं होतं? 0 1 5 6 जर एकक स्थानी असेल मग त्या संख्येचा घात किती मोठा असू दे, एकक स्थानचा अंक तोच अंक असतो. मग किती आलं उत्तर? 5. हे कशासाठी? फक्त 0 1 5 6. आता तू